नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवते झटपट होणारी तिखट मसूर डाळ। त्यासाठी मी 1 वाटी मसूर डाळ घेऊन स्वच्छ धुवून घेतली। नंतर एका कुकरमध्ये 2 चमचे तेल ओतून त्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, मोहरी जिरे तडतडल्यावर त्यात 4-5 कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा हिंग, नंतर बारीक चिरलेला 1 कांदा चांगला परतून घेतला। कांदा चांगला परतल्यानंतर 1 छोटा टोमॅटो चिरून टाकला। त्यानंतर सर्व मिश्रण परतून घेतलं। माझ्याकडून आलं लसूण पेस्ट टाकायची राहून गेलेली, ती तुम्ही कढीपत्ता टाकल्यानंतर घालू शकता। आलं लसूण पेस्ट मी चांगली कांद्याबरोबर परतून घेतली। सर्व मिश्रण लाल होईपर्यंत परतून घ्यायचं। नंतर त्यात आपले घरगुती मसाले, लाल तिखट, हळद, धने पावडर आणि गोडा मसाला, हे सर्व मसाले मी 1-1 चमचे टाकले। त्यानंतर सर्व मिश्रण परतून घ्यायचं। आपले मसाले परतताना करपू द्यायचे नाही, नाहीतर मग डाळीला कडवट चव येणार। आता मी स्वच्छ धुवून घेतलेली डाळ फोडणीमध्ये ओतली। त्यानंतर सर्व मिश्रण मी ढवळून घेतलं व चवीनुसार मीठ टाकलं। तुम्ही ही डाळ अशी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तुम्हाला किती दाटसर डाळ हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी ओतू शकता। मला डाळ थोडी दाटसर हवी होती म्हणून मी पाणी कमी ओतलं। कुकरला 2 शिट्ट्या घेऊन आपली तिखट मसूर डाळ झटपट तयार झाली। तुम्ही ही डाळ नक्की करून बघा आणि मला छान छान कमेंट्स करा की डाळ तुम्हाला कशी वाटली। ही डाळ प्रोटीन युक्त आहे, तुम्ही तुमच्या लहान मुलांना सुद्धा देऊ शकता। लहान मुलांना द्यायचे असेल तर तिखटाचं प्रमाण कमी जास्त करून देऊ शकता। आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।